नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला इथे फणसाची भाजी म्हणजेच कोवऱ्या म्हणतो आपण, ती कशी बनवतो त्याची मी रेसिपी तुम्हाला शेअर करते. तर इथे मी फणस कुकरला उकडवून घेतला होता 5-6 शिट्ट्यामध्ये. त्याच्यानंतर वरची त्याची साल असते, ते साल ज्या म्हणतो आपण, ते काटे ते आपण वरच्या काढून टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर बारीक करायच्या. तर मला मिक्सरमध्ये आवडत नाही म्हणून मी असं बारीक करते. तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटलात तरीही चालेल. तर मी अशा प्रकारे बारीक करून घेतलं होतं. मिक्सरमध्ये वाटायला गेलं ना की कसं एकदमच त्याचा चुरा होतो. मला एकदम चुरा करायचा नव्हता, थोडं असं जाडसरच ठेवायचं होतं. तर त्याच्यामध्ये बघू शकता मी ते. आणि आता कांदा कापायला घेतला होता. तर कांदा ह्या भाजीला कसं आहे ना, तेल कांदा हे जास्त लागतं. ही भाजी फक्त नुसती फ्राय करायची असते, बाकी त्याच्यामध्ये काय वेगळं टाकायचं नसतं. तर इथे मी जिरं टाकलं होतं आणि लसूण त्याच्यामध्ये मी ॲड केली होती. आणि जास्त तेल टाकलं होतं. जास्त तेलामध्ये करून बघा. आणि काय लोक काळे तीळ टाकतात, तर माझ्याकडे नव्हते आणि मला ते आवडत पण नाही म्हणून मी ते स्किप केले होते. तुम्ही काळे तीळ टाकलात तरी चालेल, कारण त्याची पण भाजी छान होते, खूप लोकांना आवडते पण. तर मी जास्त तेलाचीच केली होती आणि जास्त तेलामध्ये मी जिरं टाकलं होतं, मिरची टाकली होती आणि कांदा. तर तिखट पण टाकायचं, मी मिरची पण टाकली होती आणि जरा थोडे जास्तच तिखट टाकायचं, कारण ती मग नसतं अशी व्यवस्थित होत नाही, व्यवस्थित लागत नाही. जास्त जरा तिखट टाकलं ना की मस्त चमचमीत लागते, छान लागते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे मी भाजी टाकत होती. आणि काय आहे ना, भाजीला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे, जास्त तेलामध्येच फ्राय करून घ्यायची आहे, खालीवर करून. आणि हो, आवर्जून कोकम टाकायचं आहे. कोकम पाहिजेत त्या भाजीमध्ये. नाही टाकलात तर लिंबू तरी पिळून टाका, पण टाकायचंच. आंबटपणा थोडा तरी पाहिजे, नाही तर ती भाजी नंतर उग्रच लागते. उग्रच भाजीनंतर 5-10 मिनटं वाफेला ठेवायची. आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे, बघू शकता इथे छानपैकी. आणि हो, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा नक्की.